आजच्या मीटिंगमध्ये जे आमचे शेतकरी गेले 9 दिवस आंदोलन करत आहे, आज त्याला एक चांगली दिशा मिळाल्यासारखं आज मला तरी वाटत आहे. कारण आजच्या मीटिंगमध्ये आमच्या सर्व समाजातील या पंचक्रोशीतील सर्वच भूमिपुत्र इथं उपस्थित राहून चांगल्या प्रकारे आपले मनोगत व्यक्त केले. नाहीतर नाही इथले प्रतिनिधी ते सुद्धा इथं उपस्थित राहून त्यांनीही या आंदोलनातील आपल्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळेल असं आश्वासन दिलं. आणि त्याच मुला हा आपला आंदोलन खूप प्रकारप्रमाणे लोकांसमोर जात आहे आणि लोक दिवसांदिवस इथं वाढत आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना 100% न्याय मिळेल एवढं आम्हाला आश्वासन आहे. नमस्कार, मी हिरा पाटील, माजी नगरसेवक. वास्तविक पाहता एखादा डॉक्युमेंट आपण रजिस्टर करतो त्याच्या अटी शर्तीच्या अधीन राहून ते डॉक्युमेंट पूर्ण आपल्या बिल्डिंग किंवा विकास प्रस्ताव बनवला जातो. माझं तर आक्षेप असा आहे, डॉक्युमेंट करताना सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. आजच्या तारखेला इथे 40-50% असतानाही या शेतकऱ्यांना लमसम असं 12,000 म्हणजे 300 फुटाचा एवढेच असं दिलं, म्हणजे त्याचं एवढेच काढल्यानंतर तो 30%च्या पण खाली आहे. इतका कमी रेटने सर्व शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे. दुसरा विषय असा आहे, आम्ही TMCमध्ये चौकशी केली असताना जे टावर पूर्ण झालेले आहेत, ज्या टावरचं पोझिशन दिलेलं आहे, ज्या टावरचा ठाणे महानगरपालिकेने OC दिलेली आहे, त्या टावरमधल्या ज्या भूमिपुत्रांच्या ज्यांच्या जमिनी आहेत त्या जमीनधारकांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही. आज आपण बघितलं, शासन हे शेतकरी किंवा फ्लॅटधारकांसाठी रेरासारखा मोठा कायदा काढतो, पण आजच्या तारखेला ठाणे महानगरपालिकेने ह्या गोष्टी बघणं अपेक्षित होतं. पण ठीक आहे, त्यांनी बघितलं ना, म्हणून आम्ही इथे नगरसेवकांना विनंती केली की जो झालेला टावर आहे त्याला जी OC दिलेली आहे, ही OC तुम्ही पहिला प्रथम रद्द करण्याचा प्रस्ताव मांडा. कारण की त्या शेतकऱ्यांना न्याय कोण देणार आहे? कारण आज त्यांची OC दिली, TMCवाले आमची जबाबदारी संपली, त्या लोकांनी काय इथं रस्त्यावर बसून उभा करायचं आहे का? आज आमचा समाजाचा शेतकरी म्हणजे राजा आहे. या शेतकऱ्यामुळं आज सर्व प्रजेचं म्हणजे बघितलं, कॅल्क्युलेशन केलं तर सर्व इन्कम इथूनच सुरुवात होतो आणि त्याच शेतकऱ्याचा रस्त्यावर बसण्याची वेळ असेल हे एकदम चुकीचं आहे. प्रशासन एकदम याच्यामध्ये त्यांनी प्रशासनाने एकदम मनातनं हे काम करायला पाहिजे. कारण बिल्डरच्याकडे यांचं जरी काम असलं तरी त्याची तात्वता मान्यता प्रशासनाने त्याची सर्व मंजूर केलेलं आहे. मी विनंती करेन, नगरसेवकांनी बोलले आम्ही उद्याच्या महासभेमध्ये सर्व घेतो, तर हे घेतल्यानंतर निश्चितपणाने मला वाटतं दोन दिवसानंतर यांच्या बोलण्याचा आणि इथली दिशा काही वेगळी असेलच. कारण हे कदाचित पहिल्यांदा आपण घेतला असं तरी वेगळा विषय असता, ठीक आहे. आता एक घेतल्यानंतर महासभा घेतलं निश्चित वेगळी दिशा असेल आणि त्यांना न्याय मिळेल. आणि न्याय मिळाला, आम्ही न्याय मिळेल पण आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीर असू हे आम्ही यांना आश्वासित करू इच्छितो. झालेलं आहे म्हणजे आमचे जे काही प्रश्न आहेत ते तो कधी सोडवतच नाही. आज 9 दिवस झाले आम्ही आंदोलनाला बसलोय, बोलवतो, देतो मीटिंगला येत नाही, आला तर प्रश्न सोडवत नाही, सांगतो उद्या सांगेन. उद्या कधी आलाय काय? आजपर्यंत उद्याचा दिवस आलाय का? आम्हाला आज आमचा प्रश्न सोडून पाहिजे, आज आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि जे काय आमचे प्रस्ताव आहेत ते त्यांनी मान्य करावे. घेतल्यात ना आमच्या जमिनी तू, मग आमचे प्रस्ताव मान्य कर, एवढंच आहे आमचं. आम्हाला भांडण पण करायचं नाही, काहीच ना. आम्ही शांततेत, आज 9 दिवस झाले शांततेत आहोत का नाही आम्ही, मग तसंच आम्हाला शांततेत करायचं आहे. आणि तू जमिनी घेतल्यात मग ते पैसे आपण साध्या शेतकऱ्याकडनं 20 रुपयाची मेथीची जुडी घेतली तरी त्या शेतकऱ्याला 20 रुपये देतो. आज आमच्या लाखोंच्या जमिनी घेतल्यात यांनी पैसे द्यायलाच पाहिजे का नाही? हा आमचा हक्कच आहे. एकूण किती जणांवरती अन्याय झालेला आहे? एकूण म्हणजे बेतवडे गावातले अख्खेच बरेचसे म्हणजे 50 जास्त लोकांचा अन्याय झालेला आहे. 10 ते 12 दिवस आजच्या बैठकीमध्ये या 9 दिवसाच्या आंदोलनाचं एकूण रूपरेषा काय आहे हे येथील समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांसमोर चर्चा करायची होती आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असेल ते ठरवायचं होतं. म्हणून आजची मीटिंग आयोजित केलेली आहे. आज 9वा दिवस झाला तरी हा मॅरेथॉन बिल्डर ची मुजोरी आणि दादागिरी कमी होत नाही आणि म्हणून
पुढच्या आंदोलनाची तीव्र आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी आजची मीटिंग आयोजित केलेली होती. परंतु आजच्या मीटिंगमध्ये एक आंदोलनाचं जी आजची स्टेप आहे ती लक्षात आली आहे की शेतकरी भूमिपुत्र हे रस्त्यावरची लढाई लढतायत. इथले दिवा भागातले सर्व नगरसेवक हे प्रशासकीय लढाई उभी करतायत आणि इथल्या या भागातले आमदार राजेश मोरे साहेब हे त्यांच्या पातळीवर लढाई लढतायत. त्यामुळे आजच्या मीटिंगमधला जो आंदोलनाचा एक स्टेज आहे ती चांगल्या प्रकारे सुरू आहे हे लक्षात आलेलं आहे. आज या बिल्डरनी इथे सर्व प्रकारची अनधिकृत बांधकाम केलेली आहेत. शेतकऱ्यांना फसवलेलं आहे. एकाही शेतकऱ्याला पूर्ण मोबदला दिलेला नाही आहे. व्यवहार करून शेतकऱ्यांबरोबर व्यवहार करून 10-12 वर्षे झाली, परंतु एकाही शेतकऱ्याला पूर्णपणे मोबदला दिलेला नाही. ह्या बिल्डरनी सपशेल शेतकऱ्यांना फसवलेलं आहे. शेतकरी यांच्याकडे 10-10 वर्षापासून चक्रा मारतायत की आमच्याकडे ॲग्रीमेंट झाल्याप्रमाणे आमचा मोबदला द्या. ते मोबदला आजही देत नाही. आजही आमदारांसारख्या माणसांना आणि इथल्या नगरसेवकांना सुद्धा हा बिल्डर दाद देत नाही. त्यामुळे ह्या बिल्डरच्या मुसक्या आवळण्यासाठी इथले जे त्यांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहेत, इथले मोठे मोठे टावर उभे केलेले आहेत, विकास आराखड्याच्या डीपी प्लॅनवरचे रस्ते फक्त दाखवले आहेत, रस्ते प्रत्यक्ष केलेले नाही आहेत आणि तरीसुद्धा कॉम्प्लेशन कॉर्पोरेशनकडून मिळालेलं आहे. म्हणजे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून इथे त्यांनी अनधिकृत टावर उभे केलेले आहेत. यांना रस्ता नाही आहे. जे लोक यांची घरे विकत घेतात त्या लोकांना सुद्धा त्या इमारतीमध्ये जायला रस्ता नाही आहे. म्हणजे इतक्या खुले आम त्यांनी जशी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे तशी इथल्या घरं विकत घेणाऱ्या लोकांची सुद्धा फसवणूक केलेली आहे. जे चाललंय ते इतकं भयानक चाललेलं आहे. त्यामुळे या बिल्डरच्या विरोधात आपल्याला तीव्र आंदोलन उभं करावं लागेल. याच्या मुजोरी विरोधात तीव्र आंदोलन उभं करावं लागेल हे आजच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे. आणि येत्या 2 दिवसात एकीकडे नगरसेवक महापालिके लढाई उभी करतायत, दुसरीकडे येथील सामाजिक कार्यकर्ते पुढचं आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीला लागलेले.